आपण जिथे आलेलो आहोत ही संपूर्ण भांडूपचं जे जलशुद्धीकरण केंद्र आहे त्याला जे पाणी पुरवठा केला जातो हीच ती तानसा जलवाहिनी ही पाईपलाईन आहे। तर सध्या हिचं काम जे आहे ते करण्यात येणार आहे आणि त्यामुळे 15% जे पाणी कपात केलं जाणार आहे। संपूर्ण याच्यामध्ये 17 अशी मोठी प्रशस्त अशी विभाग आहेत ज्यात या जलवाहिनीमुळे या पाईपलाईनच्या कामकाजामुळे आता 15% पाणी कपात होणार आहे। तर हे काम खरे पाहता 4 डिसेंबर म्हणजे आजपासून सुरू होणार होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे काम पुढे ढकलण्यात आलेले आहे असं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। तर हे काम 4 डिसेंबर ऐवजी 8 डिसेंबर ते 9 डिसेंबर सकाळी 10 ते 9 डिसेंबर रोजीच्या सकाळी 10 वाजेपर्यंत हे पाणी कपात 15% पाणी कपात करण्यात आलेली आहे असं देखील महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। ही जर आपण बघू शकतात ही अशी तानसा पाईपलाईन आहे जी पूर्णतः आपलं जे भांडूपचं जलशुद्धीकरण केंद्र आहे त्याला पाणी पोहोचवण्याचं काम करते आणि याच्यावर संपूर्ण आपलं जे वेगवेगळे विभाग आहे त्याला पाणी पुरवठा केला जातो। पण याचं कामकाज सुरू असल्याने आता 15% पाणी कपात होणार असल्याने आता या 17 विभागांना पाणी 1 दिवसासाठी पाण्याचा अभाव असणार आहे, त्यामुळे त्यांना या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे। तर 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पाणी कपात करण्यात येईल, तर 9 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत ही पाणी कपात करण्यात येणार आहे असं देखील महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। तर आता या पाईपलाईन जी आपण जर बघितलं इथली जी सगळी अवस्था जी झालेली आहे या तानसा पाईपलाईनची, तर इथे प्रचंड प्रमाणावर दुर्गंधी देखील आपल्याला बघायला मिळते। तर या कामकाजाबरोबर याची देखील साफसफाई केली जाते का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचं काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे। त्या कामासाठी सोमवारी 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते मंगळवारी 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 दरम्यान मुंबईतील एकूण 17 प्रशासकीय विभागांमध्ये 15% कपात लागू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे। महानगरपालिकेचे विभाग सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर, एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर उत्तर, आर मध्य तसेच एन, एल आणि एस या विभागांमधील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे। तानसा धरणातून भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणी पुरवठा करणारी 2750 मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे। जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी काही कामे प्रस्तावित आहेत, त्यासाठी सुमारे 24 तासांचा कालावधी आवश्यक आहे। या कामकाजामुळे भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्राला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये 15% घट होणार असल्याचे पालिकेने नुकतेच घोषित केले। अशा एकूण 17 प्रशासकीय विभागांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 15% कपात केली जाणार आहे। दुरुस्ती कालावधीत नागरिकांना पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे। या जे 17 विभाग आहेत त्यांना कसे सामोरे जावे लागते हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।